अयोध्येतल्या पवित्र अशा श्रीराम मंदिरामध्ये सोन्या चांदीची चोरी झालेली आहे किंवा होते अशा बातम्या सतत येत आहेत आता न्यूज चॅनलवरती. आता काल परवा संजय राऊत यांनी सुद्धा सांगितलं की त्यांनी म्हणजे उद्धव ठाकरेंनी राम मंदिराला दिलेली 25 किलो वजनाची चांदीची वीट तिचाही तपास काय आता लागत नाही आणि त्या विटेचं पावतीसुद्धा अजूनपर्यंत त्यांना भेटलेली नाही. जे राम मंदिर व्हायला 500-550 वर्ष या हिंदुस्थानाला वाट पाहावी लागली. अनेक कारसेवकांची बलिदानं झाली, मारले गेले बिचारे. इतक्या मोठ्या संघर्षानंतर उभं राहिलेलं राम मंदिर, त्या राम मंदिरच्या ठिकाणी जर अशा गोष्टी जर होत असतील तर मला वाटतं याच्यासारखं दुर्दैव या हिंदुस्थानाचं दुसरं नसेल. आणि राम मंदिर सारख्या पवित्र ठिकाणच्या ट्रस्टींनी कसं राहिलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे. बरं, देवासाठी आलेला तो पैसा, धर्मासाठी आलेला तो पैसा, जे दान धर्म येतं, आपण ज्याला मंदिरात जातो दान धर्म करतो, कशासाठी करतो? आपला धर्म वाढावा याच्यासाठी करतो. धर्मासाठी आलेला पैसा धर्मासाठी उपयोगी पडला पाहिजे. त्या मंदिरात आलेल्या पैशांनी तुम्ही गरिबांसाठी शाळा चालू करा, मोफत शाळा चालू करा, उत्तम दर्जाचं एक हॉस्पिटल चालू करा, ज्याच्यामध्ये गरिबांसाठी मोफत इलाज चालू करा, महाविद्यालय सुरू करा, निःशुल्क अशा पद्धतीचं लोकांना मोफत जेवण द्या. इतका करोडो रुपये त्या मंदिराला दान धर्म येत असतो. त्या पैशाचा लोकांसाठी करा जरा वापर. काही मोजक्या लोकांच्या तुंबड्या भरण्यासाठी ते लोक तिकडे दान देत नाही ना, देवासाठी देतात, धर्मासाठी देतात, धर्म वाढवण्यासाठी देतात. तर त्याचा जर लोककल्याणासाठी जर तो पैसा वापरला गेला तर मला वाटतं ते दान लोकांचं सार्थकी लागेल, बरोबर की नाही? पण त्या गोष्टी आमच्या लोकांना जमणार नाही. स्वतःचे खिसे भरायचे फक्त. बरं, चोऱ्या करताय कुठे करतायत? देवाच्या ठिकाणी करतात. एवढी पण त्यांना शरम वाटत नाही. श्रीराम तरी माफ करतील का ह्यांना? लोक मोठ्या विश्वासाने यांच्याकडे दान देतात, पैसा देतात किंवा सोनं चांदी देतात. मंदिरामध्ये काही त्या प्रकारच्या सोयीसुविधा द्या तुम्ही भक्तांसाठी, त्या पैशाचा वापर करून. येणारे भक्त त्यांना काहीतरी सोयीसुविधा करा, तिथे त्यांना मोफत जेवण करा, नाश्ता पाण्याची व्यवस्था करा, चहा पाण्याची व्यवस्था करा, पाण्याची व्यवस्था करा, शौचालयांची व्यवस्था करा. बऱ्याच गोष्टी करता येण्यासारख्या आहेत हो. त्या गोष्टी करायच्या सोडून हे पैसे असे चोरले जर जात असतील तर काय उपयोग हो, मला सांगा. माझं ना केंद्र सरकारला विनंती आहे, या गोष्टीवरती जातीने लक्ष देऊन हे जे कोण आहेत चोरमाऱ्या करणारे ह्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे. आणि व्यवस्था अशी करा, पारदर्शक असली पाहिजे. किती दान धर्म येतं आहे ह्याची आकडेवारी आली पाहिजे समोर. ते लाईव्ह दिसलं पाहिजे. जिथे पैशांची मोजणी होते तिथे कॅमेरे लावा. जिथे ते सोनं चांदी ठेवलेले तिथे कॅमेरे लावा. सरकारच्या निगराणीखाली ठेवा. चोऱ्या माऱ्या झाल्या नाही पाहिजे त्या ठिकाणी. त्या पैशाचा वापर जनतेसाठी करा, गोरगरिबांसाठी करा, येणाऱ्या भक्तांसाठी करा, राम मंदिर वाढवण्यासाठी करा, तिथे काहीतरी करा, सोयीसुविधा करा. त्यासाठी तो पैसा खर्च झाला पाहिजे. आता या पंडित लोकांच्या किंवा ट्रस्टी लोकांच्या खिशात भरण्यासाठी तो पैसा नाही देत लोक. किती हाव यांची हो. देवाचा पैसा तरी सोडा, थोड्या तरी लाजा वाटू द्या. तर प्रभू श्रीराम म्हणत असतील चला ह्या हरामखोरांच्या हातामध्ये दिले मंदिर, हे चोऱ्या माऱ्या करतात इकडे. धनुष्यबाण चालवला प्रभू श्रीराम, ते काय होईल यांचं? थोड्या लाजा वाटू द्या, थोड्या लाजा वाटू द्या. आपण देवाच्या ठिकाणी काय करत आहोत जरा देखील भान नाही आपल्या लोकांना. आपण काय करतोय, कोणत्या ठिकाणी करतोय, एवढंही भान नाही या लोकांना. हे जे कोण ट्रस्टी आहेत ना हे लोकांसमोर आले पाहिजे आणि ह्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे.